विरोध करण्याची प्रथा परंपरा महाराष्ट्रामध्ये होती. ती प्रथा परंपरा मोडली भारतीय जनता पक्षाने. त्याच्यामुळे ही निवडणूक अजितदादांना आपण श्रद्धांजली म्हणून अर्पण केली पाहिजे बारामतीची. आणि पुढल्या निवडणुकीचा आपण एकत्र महाविकास आघाडी म्हणून विचार करू. त्यात काय करता येईल, कसं करता येईल. 2029चा विषय आहे आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्हाला एकत्र लढावं लागेल. राऊत साहेब, या सगळ्या प्रकरणात काँग्रेसने साध्य काय? कारण माघार घ्यायची होती, राजकीय सभ्यता, महाराष्ट्राची संस्कृती पूर्वीपासूनच आहे ना. तर या गोष्टीचा विचार सुरुवातीलाच केला गेला नाही. असं नसतं. आणि नंबर 2, राहुरीमध्ये शरद पवारांनी उमेदवार ठेवलेले आहे. बारामतीत एक नाही, राहुरीची निवडणूक आणि बारामतीच्या निवडणुकीत फरक आहे. तुम्ही त्याची तुलना करू नका. त्याची तुलना करणं योग्य नाही. तिथेही त्या सदस्याचं निधन झालं आणि त्यामुळेच पोटनिवडणूक होते ना. आता मग ते अपघाती असेल, निधन हे दुःखद असतं. हो, बरोबर आहे. पण अशा प्रकारचा सभ्यपणा, सुसंस्कृतपणा भाजपनं कधीच दाखवला नाही ना. भाजपचा सभ्यपणा आणि सुसंस्कृतपणाच्याशी काय संबंध कधी अशा बाबतीत आला नाही. मी उदाहरणं दिली तुम्हाला. पंढरपूरची पोटनिवडणूक असेल किंवा नांदेडची लोकसभा पोटनिवडणूक असेल, हा सभ्यपणा भाजपच्या बाबतीत दिसला नाही. त्याच्यामुळे बारामती अपवाद आहे. मुळात निवडणूक कोणती बिनविरोध होऊ नये, पण तरीही आम्ही बारामती अपवाद करतो. मुंबई महापालिकेच्या विकास आणखी एक विषय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमच्या खासदारांची भेट घेतली असं कळत आहे. त्यांच्यामध्ये बुधवारी रात्री बैठक झाल्याचं देखील कळत आहे. कुठल्या बुधवारी?